कल्पना करा, प्रशांत महासागराचं अथांग आणि अतिशय थंड पाणी. हो, आणि त्यातले ते जीवघेणे पाण्याचे प्रवाह. अगदी बरोबर. त्या पाण्यातून वाहणारे प्रवाह इतके शक्तिशाली आहेत की भल्या मोठ्या जहाजांनाही स्वतःची दिशा सांभाळणं कठीण जातं. तिथे वाहणारे वारे माणसाला अक्षरशः उडवून लावतील इतके भयंकर असतात. आणि त्यात अचानक येणारं ते दाट धुकं, म्हणजे समोरचं काहीही दिसत नाही. हो ना. आता विचार करा, अशा जागी 2.7 किलोमीटर लांबीचा एक महाकाय पूल उभा करायचा आहे. आजच्या काळातही हे अशक्यप्राय वाटेल. पण हे घडलंय चक्क 1930च्या दशकात. जेव्हा ना महाकाय क्रेन्स होत्या, ना कोणतं 3D सिम्युलेशन सॉफ्टवेअर होतं. बरोबर. हे सगळं एका विज्ञान कथेसारखं वाटतं. पण आजचा आपल्या या सखोल चर्चेत आपण ज्या वास्तूवर बोलणार आहोत, ती बघायला जेवढी सुंदर आहे, तिचा इतिहास तेवढाच थक्क करणार आहे. नक्कीच. आपण जेव्हा अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिजचा विचार करतो, तेव्हा बहुतेकांच्या डोळ्यांसमोर येतो तो लालसर नारंगी रंगाचा एक सुंदर पूल. हां, पण आजच्या या चर्चेचा उद्देश त्या सौंदर्याच्या पलीकडे जाण्याचा आहे. हा पूल फक्त सॅन फ्रान्सिस्को आणि मरीन काउंटीला जोडणारा रस्ता नाहीये. निसर्गाच्या अत्यंत रौद्र रूपाशी मानवाने दिलेली ती एक झुंज होती. म्हणजे केवळ बांधकाम नाहीये तर. अगदी. त्या काळातल्या इंजिनियर्सनी आणि कामगारांनी हे आव्हान कसं पेललं आणि यामागचं तंत्रज्ञान काय होतं, हे आज आपण उलगडणार आहोत. बरं. मला नेहमी वाटायचं की पूल बांधणं म्हणजे काय? 2 खांब उभे केले आणि त्यावर रस्ता टाकला. हो, सामान्यतः तसंच वाटतं. पण इथे तर निसर्गच तुमच्या विरोधात उभा आहे. मी जेव्हा या पुलाच्या इतिहासाबद्दलची माहिती वाचत होतो, तेव्हा मला असं जाणवलं की हे एखाद्या खवळलेल्या समुद्रात लाटांशी लढत असताना पत्त्यांचा बंगला बांधण्यासारखं आहे. क्या बात आहे, खूप छान उदाहरण दिलंत. म्हणजे एकीकडे स्वतःचा तोल सांभाळायचा आणि दुसरीकडे अत्यंत अचूक असं इंजिनिअरिंगचं काम करायचं. हे सगळं सुरू कुठून झालं? कसं आहे, याची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा थोडा विचार करूया. हा पूल ज्या जागेवर बांधलेला आहे त्याला गोल्डन गेट स्ट्रेट असं म्हणतात. अच्छा. हां, तोच भाग आहे जिथे अवाढव्य प्रशांत महासागर आणि सॅन फ्रान्सिस्कोचं उपसागर एकमेकांना मिळतात. जेव्हा 2 एवढे मोठे पाण्याचे साठे एकत्र येतात तेव्हा तिथे पाण्याचे प्रवाह अत्यंत वेगवान असतात. म्हणजे अक्षरशः विध्वंसक. होय, रोज लाखो गॅलन पाणी आत बाहेर करत असतं. अशा लहरी आणि रौद्र निसर्गात पूल बांधण्याची कल्पनाच त्या काळात अनेकांना निव्वळ वेडेपणाची वाटली होती. अनेकांनी तर जाहीर करून टाकलं होतं की इथे पूल बांधणं अशक्य आहे. आणि हे सगळं चाललं होतं 1930च्या दशकात. म्हणजे एकीकडे अमेरिकेत ग्रेट डिप्रेशन किंवा महामंदीचा काळ सुरू होता. अगदी बरोबर. लोकांच्या हाताला काम नव्हतं. हो, आणि अशा वातावरणात जोसेफ स्ट्रॉस नावाच्या एका इंजिनियरने हा प्रकल्प हाती घेतला. पण मला प्रश्न हा पडतो की जिथे पाणी एवढं खोल आणि भयानक आहे, तिथे पुलाचा पाया कसा उभारला गेला? हाच तर या संपूर्ण प्रकल्पातला सर्वात कठीण आणि थरारक भाग होता. समुद्राच्या तळाशी जाऊन पाया भक्कम करणं गरजेचं होतं. त्यासाठी डायव्हर्सना म्हणजेच पाणबुड्यांना थेट समुद्राच्या तळाशी जावं लागायचं. पण हे आजच्यासारखं सोपं नव्हतं. पाण्याची खोली इतकी होती की तिथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नसे. बापरे, पूर्ण अंधार? हो, पूर्ण अंधार. आणि पाण्याचे प्रवाह इतके वेगवान की डायव्हर्सना स्वतःला एका जागी स्थिर ठेवणं अशक्य व्हायचं. म्हणजे अंधारात आणि गोठवणाऱ्या थंड पाण्यात ते काम करत होते. हे तर डोळ्यांवर पट्टी बांधून आणि वेगाने वाहणाऱ्या नदीत उभं राहून दगड फोडण्यासारखं झालं. अगदी तसंच. त्यांना दिसत तरी कसं असेल? त्यांना काहीही दिसत नव्हतं. हे बघा, हे डायव्हर्स केवळ हाताच्या स्पर्शाने काम करत होते. अरे देवा. त्यांना समुद्राच्या तळाशी जाऊन डायनामाइट रावायचे होते, खडक फोडायचे होते आणि तेही फक्त आणि फक्त स्पर्शाच्या भरोशावर. यात धोका इतका होता की पाण्याचा दाब थोडा जरी बदलला तरी त्यांच्या जीवाला थेट धोका निर्माण व्हायचा. हे ऐकतानाच अंगावर काटा येतोय. कडाक्याची थंडी, वेगाने वाहणारे वारे आणि शेकडो फूट उंचीवरून काम करणारे कामगार. हो ना, अशा परिस्थितीत काम करताना मानसिक आणि शारीरिक पातळीवर किती मोठा संघर्ष असेल याचा आपण फक्त विचारच करू शकतो. नक्कीच. अशा वेळी कामगारांचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं हे कोणतेही इंजिनिअरिंगच्या डिझाईनपेक्षा जास्त कठीण काम असेल. अगदी सहमत आहे मी. जर सतत मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असेल तर माणूस मन लावून काम तरी कसं करू शकेल? आणि तिथेच जोसेफ स्ट्रॉस यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागली. त्या काळात बांधकाम क्षेत्राचा एक अलिखित नियम असायचा. प्रकल्पावर खर्च होणाऱ्या प्रत्येक $10 लाख मागे एका कामगाराचा मृत्यू हा सामान्य मानला जायचा.
काय सांगताय? म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा कोटाच ठरलेला असायचा? दुर्दैवाने होय. हे खूपच भयंकर आहे. म्हणजे काम सुरू करण्याआधीच ठरलेले असायचे की एवढे लोक मरणार आहेत. होय, पण स्ट्रॉस यांनी हा नियम मोडून काढला. त्यांनी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. आणि त्यासाठी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी पुलाखाली जिथे काम सुरू होतं तिथे एक महाकाय सेफ्टी नेट किंवा सुरक्षा जाळी उभारली. अच्छा. या जाळीवर त्या काळात खूप मोठा खर्च करण्यात आला होता. मला वाटतं ही जाळी फक्त पडणाऱ्या माणसांना वाचवण्यासाठी नव्हती, तर तिचा मानसिक प्रभाव खूप मोठा असेल. अगदी अचूक ओळखलत. म्हणजे जर मला माहीत असेल की मी चुकून घसरलो तरी खाली एक जाळी मला वाचवायला तयार आहे, तर माझी काम करण्याची भीती निम्मी कमी होईल. मी अधिक वेगाने आणि आत्मविश्वासाने काम करू शकेन. बरोबर. या जाळीने नेमकं तेच काम केलं. कामगारांच्या मनातील मृत्यूची भीती कमी झाली, त्यांनी अधिक जोमाने काम केलं आणि विशेष म्हणजे या सुरक्षा जाळीमुळे तब्बल 19 कामगारांचे प्राण वाचले. वा, 19 जीव वाचले. हो, आणि गमतीची गोष्ट म्हणजे जे कामगार या जाळीत पडून वाचले त्यांनी स्वतःचा एक हाफवे टू हेल क्लब नावाचा गटही स्थापन केला होता. क्या बात है. सांगायचं तात्पर्य हेच की हा पूल केवळ कॉन्क्रीट आणि स्टीलने उभा राहिला नाही, तर तो मानवी संवेदना आणि कामगारांच्या सुरक्षेवरच्या विश्वासावर उभा राहिला. हे खरोखरच प्रेरणादायी आहे. पण आता आपण या पुलाच्या इंजिनिअरिंगकडे वळूया. जेव्हा मी एका मजबूत इमारतीचा किंवा पुलाचा विचार करतो तेव्हा मला वाटतं की तो दगडासारखा भक्कम आणि अजिबात न हलणारा असावा. हा विचार स्वाभाविक आहे. आणि सॅन फ्रान्सिस्को हा भाग भूकंपासाठी खूप संवेदनशील मानला जातो. तिथे सतत छोटे मोठे भूकंप येत असतात आणि शिवाय तिथले भयंकर वारे आहेतच. अगदी. त्यामुळे माझा समज असा होता की या पुलाला वाऱ्यात किंवा भूकंपात कोसळण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी तो शक्य तितका रिजिड म्हणजेच ताठर आणि कडक बनवला असेल. हे खूप लोकांचा गैरसमज आहे, पण विज्ञानाचा विचार केला तर तुम्ही जे म्हणालात त्याच्या अगदी उलटं तंत्र इथे वापरलं आहे. उलट तंत्र म्हणजे कसं? जर हा पूल एखाद्या कॉन्क्रीटच्या भिंतीसारखा एकदम कडक आणि ताठर बनवला असता तर तो वाऱ्याच्या दाबाने किंवा भूकंपाच्या धक्क्याने लगेच तडकला असता आणि त्याचे तुकडे झाले असते. अच्छा. इथे सस्पेन्शन ब्रिज किंवा लटकत्या पुलाचं तंत्रज्ञान वापरलं गेलंय. आणि या डिझाईनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता किंवा फ्लेक्सिबिलिटी. लवचिकता म्हणजे तो पूल वाऱ्यात चक्क हलतो? होय, आणि तो थोडा थोडा नाही तर चक्क काही फुटांपर्यंत दोन्ही बाजूंना हलू शकतो. बापरे, काही फूट? हो, याचं उदाहरण द्यायचं तर एखाद्या मोठ्या चक्रीवादळातल्या झाडाचा विचार करा. जे झाड एकदम कडक असतं ते वादळात मुळासकट उन्मळून पडतं. अगदी बरोबर. पण जे झाड लवचिक असतं ते वाऱ्याच्या दिशेने झुकतं, स्वतःला सावरतं आणि वादळ शांत झाल्यावर पुन्हा सरळ उभं राहतं. गोल्डन गेट ब्रिज नेमकं याच तत्वावर काम करतो. अरे वा. त्याची लवचिकता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. ती लवचिकता वाऱ्याची किंवा भूकंपाची ऊर्जा शोषून नेते आणि पुलाला मोडण्यापासून वाचवते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जेवढं झुकाल तेवढे वाचाल. निसर्गाचा नियम इथे इंजिनिअरिंगमध्ये अगदी तंतोतंत लागू केलाय. बरोबर. पण या लवचिकतेमागे नक्की कोणतं तंत्र आहे? जेव्हा आपण सस्पेन्शन ब्रिज म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येतात त्या 2 महाकाय स्टीलच्या केबल्स ज्यांवर हा संपूर्ण पूल लटकेलेला आहे. पण या केबलची रचना कशी असते? मी असं वाचलंय की या एका अखंड स्टीलच्या केबल्स नसून त्यात हजारो बारीक तारा आहेत. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. मग असं विचार येतो की एकच जाडजूड स्टीलचा दोरखंड का नाही वापरला? हजारो बारीक तारा गुंफण्याची काय गरज होती? इथेच इंजिनिअरिंगची खरी गंमत आहे. जर तुम्ही एकाच जाड आणि अखंड स्टीलच्या सळीचा वापर केला तर ती खूप वजनदार होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती लवचिक राहणार नाही. तिला वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती तुटेल. अगदी बरोबर. इथे आपण एखाद्या झाडूचं किंवा खराट्याचं उदाहरण घेऊ शकतो. जर तुम्ही झाडूची एकच काडी घेतली तर ती तुम्ही सहज मोडू शकता. हो, सहज तुटते ती. पण जेव्हा अशा शेकडो काड्या एकत्र बांधल्या जातात तेव्हा तो संपूर्ण गट इतका मजबूत होतो की तुम्ही तो सहजासहजी मोडू शकत नाही, पण तरीही तो वाकू शकतो. अरे वा, हे उदाहरण अगदी चपखल आहे. म्हणजे प्रत्येक बारीक तार स्वतःच्या जागी लवचिक आहे, पण जेव्हा अशा हजारो तारा एकत्र येतात तेव्हा त्यांची ताकद प्रचंड वाढते.
होय, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या पुलाच्या प्रत्येक मुख्य केबलमध्ये तब्बल 27,572 बारीक स्टीलच्या तारा आहेत. 27,000? बापरे. हो, या तारांना एकत्र गुंफून एक विशाल केबल तयार करण्यात आली आहे, जिचा व्यास सुमारे 3 फूट आहे. 3 फूट जाड केबल. होय, या रचनेमुळे त्या केबलला प्रचंड ताण सहन करण्याची क्षमता मिळते आणि तरीही ती पुलासोबत वाऱ्यात सहज हलू शकते. हे खरंच थक्क करणारं आहे. पण आता मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तो म्हणजे लोड डिस्ट्रीब्युशन किंवा वजनाचं विभाजन. विचारा ना. पुलावर रोज हजारो गाड्या धावतात. या गाड्यांचं वजन, चालणाऱ्या लोकांचं वजन, हवामानाचा दाब आणि स्वतः पुलाचं अवाढव्य वजन, हे सगळं वजन शेवटी जातं कुठे? हा पूल हवेत लटकलेला आहे, मग तो खाली का कोसळत नाही? सस्पेन्शन ब्रिजचं विज्ञान इथे खूप प्रभावीपणे काम करतं. पुलाच्या रस्त्याचं आणि गाड्यांचं जे वजन असतं ते रस्त्यावरून थेट वर जाणाऱ्या छोट्या उभ्या केबल्सवर पडतं. अच्छा, ज्यांना सस्पेंडर केबल्स म्हणतात. एकदम बरोबर. या उभ्या केबल्स ते सर्व वजन त्या 2 महाकाय मुख्य केबल्सकडे खेचून घेतात. आता या मुख्य केबल्स ते प्रचंड वजन 2 उंच टॉवर्सकडे पाठवतात. हे टॉवर्स 747 फूट उंच आहेत आणि ते हे सगळं वजन थेट खाली जमिनीवर अत्यंत मजबूत अशा पायामध्ये ढकलतात. पण थांब, जर त्या महाकाय केबल्स फक्त टॉवर्सच्या वरून गेल्या आहेत, तर त्या वजनाने खाली निसटून का येत नाहीत? पुलाच्या दोन्ही टोकांना त्यांना कोणीतरी घट्ट धरून ठेवणं गरजेचं असेल ना? नक्कीच. जसं आपण दोरी ओढताना दोन्ही बाजूने घट्ट धरतो तसं काहीतरी. अगदी बरोबर. आणि म्हणूनच पुलाच्या दोन्ही टोकांना महाकाय कॉन्क्रीटचे ब्लॉक्स बांधलेले आहेत, ज्यांना अँकरेज असं म्हणतात. ओके. हे अँकरेज इतके जड आणि जमिनीच्या आत खोलवर रुतलेले असतात की ते मुख्य केबलचा ताण विरुद्ध दिशेने खेचून धरतात. म्हणजे एका बाजूला टॉवर्स ते वजन खाली दाबत असतात आणि दुसऱ्या बाजूला हे अँकरेज त्या केबल्सला घट्ट खेचून धरतात. म्हणजे पूर्ण समतोल साधला जातो. अगदी. या संपूर्ण समतोलामुळेच तो पूल एवढ्या वजनाखालीही स्थिर राहतो. हे वजनाचं विभाजन इतकं अचूकपणे मोजलेलं असतं की पुलाचा कोणताही एक भाग कमकुवत पडत नाही. क्या बात है. म्हणजे इथे नुसती ताकद नाही, तर बुद्धिमत्ता, समतोल आणि लवचिकता यांचा अप्रतिम संगम आहे. नक्कीच. म्हणूनच आजही सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा वास्तुकला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन गेट ब्रिज हा अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय आहे. हो, तो एक परिपूर्ण वस्तुपाठ आहे. पण पुलाची ताकद आणि इंजिनिअरिंग जितकं रंजक आहे, तितकीच त्याची ओळख निर्माण करणारी अजून एक गोष्ट आहे. त्याचा रंग. अगदी. तो इंटरनॅशनल ऑरेंज नावाचा खास लालसर नारिंगी रंग. पण इथे मला एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. विचारा. सामान्यतः आपण बघतो की जगभरातले स्टीलचे मोठे पूल राखाडी, चंदेरी किंवा काळ्या रंगाचे असतात. मग या पुलासाठी एवढा भडक नारिंगी लाल रंगच का निवडला गेला? हा खूप चांगला प्रश्न आहे. मला नेहमी वाटायचं की एखाद्या कलाकाराने ठरवलं असेल की निसर्गात हा रंग छान दिसेल. हा केवळ देखावा होता की यामागे काही व्यावहारिक कारण होतं? अनेकांना ऐकून आश्चर्य वाटेल की सुरुवातीला या पुलाला असा रंग देण्याची कोणतीही योजना नव्हती. हा रंग म्हणजे एका अपघाताने लागलेला शोध म्हणता येईल. अपघाताने? म्हणजे कसं? जेव्हा हा पूल बांधला जात होता तेव्हा स्टीलचे जे महाकाय भाग कारखान्यातून तिथे आणले जात होते त्यांच्यावर गंज लागू नये म्हणून एका नारंगी लाल रंगाचा प्रायमरचा लेप लावला होता. अच्छा, म्हणजे तो फक्त एक बेस कोट होता. अगदी बरोबर. तो अंतिम रंग नव्हताच. मग मूळ योजना काय होती? अमेरिकेच्या नौदलाची अशी मागणी होती की या पुलाला काळे आणि पिवळे पट्टे दिले जावेत. काय सांगताय? काळे आणि पिवळे पट्टे? हो, जसे एखाद्या धोकादायक जागेवर किंवा अडथळ्यावर पिवळे काळे पट्टे असतात, अगदी तसे, जेणेकरून समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना तो पूल लांबूनच दिसेल आणि अपघात टळतील. बापरे. म्हणजे त्यांना या सुंदर पुलाला एका भल्या मोठ्या बंबलबी किंवा मधमाशीसारखं रंगवायचं होतं? होय. कल्पना करा, धोक्यातून एक काळ्या पिवळ्या पट्ट्यांचा पूल बाहेर येतोय. हे किती भयानक दिसलं असतं. अगदी तसंच. आणि सुदैवाने या पुलाचे कन्सल्टिंग आर्किटेक्ट अर्विंग मोरो यांनाही तेच वाटलं. त्यांनी तो प्रायमरचा नारिंगी रंग पाहिला आणि त्यांना जाणवलं की हा रंग आजूबाजूच्या निसर्गाशी खूप छान मिळून जातो. म्हणजे निळा समुद्र आणि आकाशाची निळाई? हो, आणि आजूबाजूच्या हिरव्या टेकड्या, या सगळ्यांसोबत तो रंग खूप छान उठून दिसतो. तो निसर्गाच्या विरुद्ध न जाता त्याच्याशी एकरूप होतोय असं त्यांना वाटलं. पण नुसता निसर्गाशी मिळता जुळता आणि छान दिसतो म्हणून एवढा मोठा निर्णय घेतला गेला? नौदलाची सुरक्षेची अडचण कशी सोडवली? कारण सुरक्षेचा मुद्दा तर महत्त्वाचा होताच ना. तिथेच विज्ञानाने मोरो यांना साथ दिली.
सॅन फ्रान्सिस्कोच्या या भागात विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत खूप दाट धुके असते. समुद्राचे थंड पाणी आणि जमिनीवरील उष्ण हवा यांच्या संपर्कामुळे इथे कायम धुक्याची एक जाड चादर असते. अर्विंग मोरो यांनी हे सप्रमाण सिद्ध केलं की हा इंटरनॅशनल ऑरेंज रंग केवळ सुंदरच दिसत नाही, तर तो विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत अचूक आहे. अच्छा, ते कसं काय? या रंगाची वेव्हलेंथ अशी असते जी धुक्याच्या पांढऱ्या करड्या रंगातून अत्यंत ठळकपणे रिफ्लेक्ट होते. धुक्यामध्ये जहाजांना आणि विमानांना पूल लांबूनच आणि स्पष्ट दिसावा, त्यांच्या सुरक्षेसाठी हा रंग नौदलाने सुचवलेल्या काळ्या-पिवळ्या पट्ट्यांपेक्षा अधिक उपयुक्त ठरतो. हे खराच अफलातून आहे. म्हणजे सुरक्षेची आणि इंजिनिअरिंगची एक तांत्रिक अडचण एका जागतिक ओळख निर्माण करणाऱ्या सौंदर्यात कशी बदलली याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी खरंय. जो रंग केवळ एक संरक्षणात्मक लेप होता, तो आज जगातील सर्वात प्रसिद्ध पुलाची सिग्नेचर बनलाय. नक्कीच. आणि यामुळेच कदाचित अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये या पुलाला इतकं महत्त्व दिलं जातं. जेव्हा दिग्दर्शकांना सॅन फ्रान्सिस्को दाखवायचा असतो, तेव्हा ते फक्त धुक्यातून डोकावणारा हा नारिंगी पूल दाखवतात. हो, आणि प्रेक्षकांना लगेच समजतं की ही कोणती जागा आहे. बरोबर. हा पूल आता फक्त एक इमारत किंवा रस्ता राहिला नाही, तर तो अमेरिकेचं एक महत्त्वाचं प्रतीक बनलाय. बरोबर आहे. आणि या सर्व इंजिनिअरिंग आणि सौंदर्याच्या संगमामुळेच हा पूल आज केवळ एक रस्ता राहिला नसून एक जिवंत अनुभव बनलाय. अगदी. जेव्हा आपण गोल्डन गेट ब्रिजच्या वेलकम सेंटरकडे पाहतो, तेव्हा लक्षात येतं की लोक इथे केवळ रस्ता ओलांडून दुसरीकडे जाण्यासाठी येत नाहीत. ते इथे वेळ घालवण्यासाठी, या वास्तूशी जोडले जाण्यासाठी येतात. होय, इथे जगभरातून पर्यटक येतात. अनेक लोक इथे चालत फिरण्यासाठी, सायकलिंग करण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. एका बाजूला प्रशांत महासागराचा अथांग विस्तार आणि दुसऱ्या बाजूला सॅन फ्रान्सिस्को शहराचं विहंगम दृश्य हे पाहण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. आपण जर स्वतःच्या कल्पनाशक्तीचा थोडा वापर केला तर जाणवेल, हॉलिवूड चित्रपटांमध्ये ह्या पुलाला पडद्यावर पाहणं आणि प्रत्यक्ष त्यात 746 फूट उंच महाकाय टॉवरच्या खाली उभं राहणं यात खूप फरक आहे. खूपच मोठा फरक आहे. तिथून चालत किंवा सायकल चालवत तो अवाढ्य पूल अनुभवणं, पुलाच्या लवचिकतेमुळे जाणवणारी ती सूक्ष्म हालचाल, समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा तो गर्जना करणारा आवाज आणि त्या वाऱ्याची शीळ. अगदी त्या हजारो बारीक तारांमधून बनलेल्या केबल्समधून वाहणाऱ्या वाऱ्याची ती शीळ ऐकणं, हा अनुभव किती थरारक असेल. तो अनुभव खरोखरच शब्दांत सांगण्यापलीकडचा आहे. या पुलाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी. आणि जसं आपण मगाशी धुक्याबद्दल बोललो, ते धुके पुलाला अधिकच आकर्षक बनवत असेल. हो, उन्हाळ्यातील ते दाट धुके पुलाला गूढ आणि आकर्षक बनवते. जेव्हा धुक्याचे पांढरे ढग पुलाच्या खालून आणि त्या नारिंगी केबल्सच्या मधून वाहतात, तेव्हा तो नजारा अतिशय नयनरम्य आणि रहस्यमय वाटतो. वाह! या वास्तूचा सांस्कृतिक आणि भावनिक प्रभाव अत्यंत खोल आहे. 1930च्या दशकात बांधलेला हा पूल आजच्या पिढीलाही तितकीच भुरळ घालतो. हे याच्या रचनेचे आणि इंजिनिअरिंगचे खरे नश आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, हा पूल फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचं साधन राहिलं नसून तो स्वतःच एक महत्त्वाचं डेस्टिनेशन बनला आहे. अगदी बरोबर. आपण जर आजच्या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की गोल्डन गेट ब्रिज हा केवळ एक लटकता पूल नाही. तो जोसेफ स्ट्रॉस आणि त्यांच्या डायव्हर्सनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाहिलेलं आणि सत्यात उतरवलेलं एक अशक्यप्राय स्वप्न आहे. निसर्गाच्या प्रबळ आव्हानांवर आणि लहरी हवामानावर मात करत लवचिकतेच्या तत्वाचा वापर करून उभं राहिलेलं ते एक अत्यंत प्रगत इंजिनिअरिंग आहे. अगदी. झाडूच्या काड्यांसारख्या हजारो बारीक तारांमधून मिळणारी ती प्रचंड ताकद, भूकंपाला सामावून घेणारी लवचिकता, कामगारांचा जीव वाचवणारी ती सेफ्टी नेट आणि धुक्यातूनही ठळकपणे उठून दिसणारा तो इंटरनॅशनल ऑरेंज रंग, या सगळ्यांचा एक अद्भुत प्रवास आहे. अगदी अचूक. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी मला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता मुद्दा? आपण सुरुवातीला बोललो होतो की 1930च्या दशकात हे काम किती अशक्यप्राय होतं. आजच्यासारखे प्रगत संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर्स किंवा वाऱ्याचा वेग मोजणारे आधुनिक सेन्सर्स तेव्हा अजिबात अस्तित्वात नव्हते. होय, काहीच नव्हतं.
तरी केवळ कागदावर पेन्सिलने आखलेलं डिझाईन आणि मानवी मेंदूने केलेल्या साध्या कॅल्क्युलेशनच्या आधारावर बांधलेला हा पूल आजच्या काळातील भूकंपांना आणि प्रबळ वाऱ्यांना अगदी ठामपणे तोंड देत उभा आहे. हेच तर सर्वात मोठं आश्चर्य आहे आणि मानवी क्षमतेचा सर्वोच्च पुरावा आहे. अगदी मानवी मेंदू, तर्कशास्त्र आणि अफाट इच्छाशक्तीची ताकद कोणत्याही आधुनिक मशीनपेक्षा किती मोठी असू शकते हे हा पूल रोज सिद्ध करत असतो. नक्कीच. मग जाता जाता हा एक विचार आपण नक्कीच करू शकतो. 1937 मध्ये पूर्ण झालेला हा पूल जो आजही एवढ्या खंबीरपणे उभा आहे, तो आपल्याला केवळ जुन्या काळातील इंजिनिअरिंगचे आणि अचूकतेचं महत्त्व शिकवतो. की आजच्या अतिप्रगत तंत्रज्ञानावर, सॉफ्टवेअर्सवर आणि कॅल्क्युलेटर्सवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आपल्या विचारसरणीला एक मूक आवाहन देतो. हा खूपच सखोल विचार आहे. जर माणसाचा मेंदू आणि जिद्द 8 दशकांपूर्वी असा चमत्कार करू शकते, जिथे चुकीला कोणतीही माफी नव्हती आणि कंट्रोल झेडचा पर्याय उपलब्ध नव्हता, तर खरोखरच आज तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या जगात आपण आपल्या स्वतःच्या बौद्धिक क्षमता तर विसरत चाललो नाही ना? नक्कीच. यावर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा.